काय बाई कमाल आहे हो, खरंच इतकं करून सुद्धा बरं वाटत नाही म्हणजे अगदी हे कमालच आहे म्हणजे. नाही नाही अहो रडू नका रडू नका तुम्ही. मी येऊन जाईन ना तुमच्याकडे, मी येईन. नाही काहीतरी उपाय सापडेलच ना आपल्याला म्हणजे. हो आणि मी ती सगळी पुस्तकं घेऊन येते म्हणजे त्याच्यात आपल्याला उपाय सापडेल ना. रडू नका तुम्ही. काळजी करू नका. मी येते, मी ठेवते फोन, ठेवते. कोणाचा फोन होता? डोंगरेबाईंचा. त्यांना? डोंगरेबाईंना सांगत होतीस तू सुपर नॅचरल पॉवर बद्दल? चोरून बोलणं ऐकत होतीस ना आमचं? विषय बदलू नकोस कुसुमात्या. अगं प्रिया, ते काय आहे माहितीये का, त्या डोंगरेबाई आहेत ना, त्यांना सुद्धा अगं असंच माझ्यासारखं काहीतरी होतंय, असं म्हणजे असे भास होत आहेत आणि असं काहीतरी असं ताबा मनाचा काहीतरी घेतल्यासारखं. म्हणून मी ते आपल्याकडे पुस्तक आहेत ना, तर मी त्यांना म्हटलं की त्या पुस्तकात ना आपण उपाय शोधूया ना, म्हणून म्हटलं काय त्यांना मदत होईल त्या पुस्तकांची. कधी जाणार आहेस त्यांना भेटायला आता? का? यावेळी मी येणार आहे तुझ्या बरोबर. कशाला? नाही काय आहे, या सगळ्या पुस्तकांचा बऱ्यापैकी अभ्यास केलाय मी. मदतच होईल तुम्हाला. आणि एकदा मला बघू देत ना प्रत्यक्ष तुझी ही नवीनच जवळची मैत्रीण, जिला तू घरातल्या सगळ्या गोष्टी सांगत असतेस. जायचं ना? वहिनी, वहिनी, वहिनी अगं पानं घेतलीस का? मला भूक लागली अगदी खूप. राधा, आज अचानक आलीस. गेल्या महिन्याभरात एकदाही भेटलो नसू आपण. 1 महिना नाही आजोबा, जास्तच. पण काय करू, वेळच मिळत नाही. खरंय, माणसानं घड्याळ्याच्या काट्यावर चालायचं ठरवलं की कधी कधी नात्यांचाही विसर पडतो. आजोबा, कळतंय मला तुमचं बोलणं. हसत हसत शालजोडीतले कसे मारावेत हे तुमच्याकडून शिकायला हवं. मी उपहासानं नाही बोललो. सध्याच्या वेगवान जगात टिकण्यासाठी दिवसातले 24 तास सुद्धा पुरेनासे झालेले आहेत. पण एका अर्थी बरंय, माणसानं निष्क्रिय बसण्यापेक्षा कामात व्यग्र असलेलं कधीही उत्तम. असो, एखादा फोन केला तरी चालेल. हो, ठरलं. आजपासून रोज 1 तरी फोन तुम्हाला करणार. तुमची खुशाली कळली की झालं. आजोबा, प्रथमेशच्या बाबतीत थोडंसं बोलायचं होतं. प्रथमेशला घेऊन आली नाहीस का तू? नाही, आज ना यांना खूप दिवसांनी वेळ होता. 2 जण घरात मस्ती करताय. चांगली गोष्ट आहे. आजोबा, गेल्या काही दिवसातलं प्रथमेशचं वागणं बघता मला तुम्हाला विचारायचं होतं की प्रथमेशचं स्विमिंगही आपण बंद केलंय. आणि त्याला किती स्विमिंगची आवड आहे हे तुम्हालाही माहिती आहे. त्याची परत इच्छा असेल आणि त्याला पाण्यापासून धोका नसेल तर. राधा, तुझी तळमळ समजू शकतो मी पुन्हा एकदा प्रथमेशच्या पत्रिकेचा अभ्यास करतो, मग ठरवू आपण काय ते.
बेफिकीर राहण्यापेक्षा खबरदारी घेतलेली बरी. आजोबा, कालपासून प्रथमेशने एक विचित्रच हट्ट धरलाय. वाड्याचं चित्र दाखवून वाड्यावर जायचं म्हणतोय. वाड्यावर? हो ना, तेच मला कळत नाहीये. तुम्ही वाड्यावर असाल आणि मग जर त्यांनी हट्ट धरला तर ठीक आहे, पण तुम्ही इथे असताना तो तिकडे जाण्याचा हट्ट का करतोय? मी घेऊन जायचं ठरवलं होतं, पण म्हटलं आधी तुमच्याशी बोलावं. नक्कीच काहीतरी कारण असणार. नको, त्याला इतक्यात वाड्यावर घेऊन जाऊ नकोस. आजोबा, काही धोका आहे का? नाही, वाड्यावर धोका असण्याचा प्रश्नच नाही. पण प्रश्न त्याला लागलेल्या वाड्याच्या ओढीचा आहे. मी सांगेपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नकोस. श्रीराम श्रीराम. अरे हो आलो. हॅलो हॅलो विष्णू काका. बोल प्रियाताई, बोल 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 बोल. काय म्हणतेस? विष्णू काका, मी तुला सांगितला होता तो प्रश्न तू सोपान आजोबांना विचारलास? अगं प्रियाताई, तू मला विचारायला सांगितलंस ना, तेव्हाच मी तुला म्हणालो होतो सोपान आजोबा काही सुद्धा सांगणार नाहीत म्हणून. लक्षात नसेल त्यांच्या. लक्षात नसेल? काल परवाच नाही, मालकांच्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत त्यांच्या. आणि कुठली गोष्ट किती फायद्याची आहे त्याच्यावर ठरतं बरं का त्यांचं, किती लक्षात ठेवायची की नाही. जाऊ दे ना, मी तुला त्यांच्याबद्दल काय सांगायला जायचो तर तुला राग येणार आणि तू मला विष्णू काका म्हणून ओरडणार. विष्णू काका, खरं सांगू का? बोल. मला पुन्हा एकदा वाड्यात यायचंय, पण एकटं. अगं मग ये ना. तुला इथे यायला कोणी अडवलंय काय? आणि परवानगी मागण्यासाठी फोन केलास काय मला तू? वेडी कुठले? बरं, एकटंच यायचं म्हणजे नेमकं काय विचार काय आहे तुझ्या डोक्यात? आहे, एक प्लॅन आहे. विष्णू काका, तुला वाड्यातली प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा माहित असेल ना? हे काय विचारणं झालं काय? मला ना वाड्याचा अभ्यास करायचा आहे. वाड्याचा अभ्यास? अगं वाड्याचा कसला आलाय अभ्यास? गंडांतराची घटना घडल्यापासून माझं आपल्या वाड्याबद्दलचं आकर्षण वाढलंय. विष्णू काका, तुला माहितीये, मी असं वाचलंय की प्रत्येक वास्तूत घडणाऱ्या पूर्वघटनांची नोंद वास्तुपुरुष करत असतो. म्हणजे आपल्या वाड्यात पार्वती आजी आहेच, पण ती यायच्या आधीपासून आपला वाडा आहे ना. प्रत्येक वास्तूची ना स्वतःची अशी शक्ती असते जी जाणवते, आणि या वास्तूत राहणाऱ्या प्रत्येक पिढीचं रक्षण ही शक्ती करत असते. आणि जितकी वास्तू जुनी तितकी ही शक्ती जास्त असते. विष्णू काका, पुरातन मंदिरांमध्ये बघ कसं एक वेगळंच वातावरण असतं. अगदी तसंच वातावरण आपल्या वाड्यात आहे असं मला नेहमी वाटतं. अगं हो ग, असंच आहे. मालकाने मला पार्वती वहिनींबद्दल जेव्हापासून सांगितलं ना, तेव्हापासून वाड्यात लाईट नसले ना तरी सुद्धा मी घाबरत नाही. ए विष्णू काका, तू मगाशी म्हणालास की सोपान आजोबांनी आपला वाडा आजोबांच्या लहानपणापासून पाहिलाय ना? हो, मला मालकच म्हणत होते तसं. मग त्यांना माहित असेल ना वाड्याचा भूतकाळ, जो आपल्या आजोबांना सुद्धा माहित नसेल. असावा.
पण ह्यावेळी मात्र मी काय विचारणार नाही त्यांना. हॅलो हॅलो, हा बोल बोल. काय ग, कुठे हरवली होतीस? नाही काही नाही. सोपान आजोबांचं वय काय? काही नाही. मी माझा एकदा अभ्यास नीट होऊ दे, माझ्या मनात प्रश्न निश्चित झाले ना की मग मला सोपान आजोबांशी बोलायचंय. चल आता ठेव फोन. ठीक आहे, बाय. बाय. काय रे, काय झालं? काहीतरी सांगायचं होतं तुला, सांग ना मग. तेच विसरलोय मी. विसरलास? कमॉन, आठव ना. कशा संबंधी होतं? बर, कोणा संबंधी होतं? आई, बाबा, दादा, आपलं घर, माझं पेंटिंग? नाही ग. मग माझ्याबद्दल? छे, अच्छा, तुझ्याबद्दल? नाही. कमॉन यार, आठव ना. नाही आठवत आहे. विसराळू विनू आहेस. कोण? पुढच्या वेळेला आठवत गेलं ना की लिहून काढत जा. आठवेल का एवढं काय? स्वप्नील, माझं एक काम करशील? बोल. मला वाड्यावर जायचंय. वसईला? कशाला? का माहिती नाही, पण वाड्यात असं काहीतरी आहे जे मला खूप अट्रॅक्ट करतंय. अगं, त्या वाड्यात तुझ्यावर गंडांतर आलं होतं आणि तुला तिथेच जायची इच्छा होती. होतीये खरी. मी ना वास्तुशास्त्रासंबंधी पुस्तक वाचलं म्हणून असेल, पण स्वप्नील, त्या वाड्यात नक्की काहीतरी घडणार आहे. तुला माहितीये, प्रथमेश सुद्धा वाड्याचं चित्र काढून राधाबाईंकडे हट्ट करत होता की वाड्यावर जायचंय. काहीही घडू दे वाड्यात. तू काय पत्रकार आहेस का तिथे जाऊन बसायला? आजोबांना विचारलंस का? वा, विचारलं तर ते हो म्हणतील. अच्छा, असं आहे का? नाही नाही, मग या बाबतीत मी काय बोलू शकत नाही. कुजकायस? कोण आहे? कुजका. थँक्यू. हा, आठवलं. मगाच नाही, हे नवीन आहे. काय? काल मी एक डॉक्युमेंटरी पाहिली हिप्नॉटिझमवर आणि थोडा रिसर्च केला. मला सांग, कुसुम आत्यांचा फोन झाला आणि सुलेखासारखा आवाज वगैरे आला, तो फोन किती वेळ चालला होता? आय डोंट थिंक मोर दॅन 5 minutes. येस, देन इट मस्ट बी डिस्टंट हिप्नॉटिझम. या प्रकारामध्ये ब्रेनवर जो इफेक्ट असतो हिप्नॉटिझमचा, तो जास्त वेळ टिकत नाही. म्हणजे या संकेतांना ब्रेन जास्त वेळ फॉलो नाही करू शकत. जास्तीत जास्त किती वेळ? डिपेंड्स ऑन कोण हिप्नॉटिझम करतंय आणि कोणावर करतंय. म्हणजे त्यावेळी हिप्नॉटिझम ज्याच्यावर होतं त्याच्या ब्रेनची जी अवस्था असते किंवा त्यात जे विचार असतात, जसं की एखाद्याच्या ब्रेनमध्ये जर विध्वंसक विचार असतील तर हिप्नॉटिझम झाल्यानंतर ती व्यक्ती एखाद्यावर वार सुद्धा करू शकते. आणि हिप्नॉटिझमचा इफेक्ट ज्यावेळी उतरतो त्यावेळी आपण काय केलंय हे त्या व्यक्तीला अजिबात आठवत सुद्धा नाही. स्वप्नील, याचा अर्थ उद्या कोणीतरी माझ्या मेंदूचा सुद्धा ताबा घेऊ शकतं. येस, असं होऊ शकतं. पण त्याचा फारसा काहीच परिणाम होणार नाही, कारण तुझा ब्रेन तुला वाईट काही करू देणार नाही. कसला विचार करतेस? त्या दिवशी कुसुमात त्याला घरी परत यायला 1 तास लागला. आठवलं? काय? मला जे तुला सांगायचं होतं ते आठवलं. बोल. परवा मी कुसुमात त्यांना पाहिलं. रस्त्याने चालल्या होत्या, त्यांचं कुठेच लक्ष नव्हतं.
मी त्यांना केवढ्या हाका मारल्या. आजकाल त्यांना ऐकायला कमी येतं का ग? या प्रश्नाचं उत्तर तूच आत्ता दिलंयस आणि माझ्या प्रश्नाचं सुद्धा. कुठल्या? कुसुमात्या आणि सुलेखा एकमेकींना भेटतात का? उत्तर आहे हो. पण आता प्रश्न असा आहे का? हॅलो. नमस्कार डॉक्टर जोशी. मी यशवंतराव सरंजामे बोलतोय. बोला सरंजामे साहेब. काय बरेच दिवस फोन नाही, काही नाही. सरंजामे साहेब, अभिमानच्या केसमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला फोन करून सांगावं असं विशेष काही घडलेलंच नाही आहे, म्हणून फोन नाही केला. काय डॉक्टर, इतके औपचारिकपणे बोलू नका हो. असं म्हणतात की डॉक्टर हा पेशंटचा खूप जवळचा नातेवाईक असतो. बरोबर आहे. डॉक्टर हा पेशंटचा सगळ्यात जवळचा नातेवाईक असतो आणि पेशंट अभिमान आहे. तुम्ही डॉक्टरपेक्षा वकील म्हणून जरा जास्त चांगले शोभला असतात. थँक्यू. एक सांगू का, प्रत्येक डॉक्टर हा काही प्रमाणात का होईना वकील असतोच. कारण बऱ्याच वेळा त्याला स्वतःची वकिली करण्यापलीकडे काहीच करता येत नाही. बरं, मला सांगा, तुमचं काही महत्वाचं काम आहे का? अभिमानच्या केसमध्ये त्याची ट्रीटमेंट तुम्ही करता याच्या व्यतिरिक्त त्याला आणखी एक बाजू आहे जी तुम्हाला माहित नाही, ती करणं गरजेचं वाटलं म्हणून हा फोन. सरंजामे साहेब, कदाचित तुम्हाला मला काही खूप महत्वाचं काही सांगायचं असेल, परंतु रागवू नका. त्याची जी काही बाजू असेल ती खरंच खूप महत्वाची असेलही कदाचित, पण ते सर्व ऐकण्यासाठी आत्ता माझ्याकडे वेळ नाहीये. आत्ता मी खरंच खूप घाईत आहे. एक महत्वाची केस आहे. हे बघा डॉक्टर, तुम्ही तुमची वेळ पाळताय, मला सुद्धा माझी वेळ पाळलीच पाहिजे, नाहीतर कदाचित नंतर खूप उशीर झालेला असेल. मी तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा येऊन भेटू शकतो. नाही सरंजामे साहेब, आज संपूर्ण दिवस माझ्याकडे सर्व केसेस अतिशय महत्वाचे आहेत. त्यातलीच ही सुद्धा एक आहे, निदान माझ्यासाठी. घरी येऊ का तुम्हाला भेटायला? आपण रात्री भेटू. ठीक आहे. महत्वाच्या कामासाठी मला वेळ कुठलीही चालते, फक्त ती गेलेली चालत नाही. मी मध्यरात्री सुद्धा तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येऊ शकतो. ठीक आहे, भेटू. डॉक्टर, मी शुभ्रा शास्त्री बोलते. बोला मिसेस शास्त्री. मला तुम्हाला लवकरात लवकर भेटायचं आहे. शुअर, बट एनिथिंग सिरियस मिसेस शास्त्री? काही घटना घडल्यात ज्यांचा संबंध भूतकाळाशी आणि ओघाने येणाऱ्या भविष्याशी आहे, आणि त्या घटना तितक्याच गंभीर आहेत. तुमचं बोलणं मला खूप कन्फ्युजिंग वाटतंय मिसेस शास्त्री. कदाचित घडलेल्या प्रसंगांमुळे असेल, म्हणूनच तुम्हाला भेटायचं होतं डॉक्टर. नक्की भेटूया आपण. थँक्यू डॉक्टर. बाय. बाय.